शाही मुर्ग मुसल्लम ही एक पारंपरिक रेसिपी आहे ज्यामध्ये संपूर्ण चिकन विशिष्ट प्रकारच्या मसाल्यांमध्ये मॅरिनेट करून शिजवलं जातं। तर यामध्ये सुकामेवा, दही आणि विशिष्ट प्रकारचे सुगंधित मसाल्यांचा वापर केला जातो, ज्याच्यामुळे एक उत्तम आणि एक वेगळी चव आपल्याला टेस्ट करायला मिळते। रेसिपी बनवायला थोडा वेळ लागेल, पण रेसिपी पूर्ण झाल्यावर त्यांची चव तुमचा वेळ आणि थकवा भरून काढेल आणि तुम्हाला व खाणाऱ्यांना नक्कीच आनंदित करेल। तर मी इथे पूर्ण दहीचा डबा घेतलेला आहे। मी ते दही टाकून घेते। त्यात टाकून घेणार आहे लसूण अद्रकची पेस्ट 2 चमचे, नंतर हळद अर्धा चमचा। आता मी इथे काश्मीरी मिर्च वापरणार आहे म्हणून 2 चमचे काश्मीरी मिर्च पावडर, त्यानंतर जिरं पावडर 1.5 चमचा, धना पावडर 2 चमचा, चवीनुसार मीठ, जाडसर मिरची, चिली फ्लेक्स। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान फेटून झालेलं आहे, बघू शकता। आता हे आपल्याला चिकनला लावून घ्यायचं आहे। तर मी आता इथे ही संपूर्ण कोंबडी घेतलेली आहे। तर ही इथे जवळपास वजनाला 1.25 किलो कोंबडी आहे। आता आपण मॅरिनेट करून घेऊ। आता हा मसाला आपण चिकनला लावून घेऊ। पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायचं। तर आता मी पलटवून घेते। तो मागच्या साईडने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। तर चिकनला आता पूर्ण मसाला लावून झालेला आहे। तर या चिकनला मी आता एका भांड्यात काढून घेते। तर मी आता इथे घेतले चारोळ्या, बदाम, खसखस आणि वॉटरमेलनच्या बिया। एक चमचा आहे, हे पण 1 चमचा आहे आणि हे 1 चमचा घेतले। इथे काजू, बदाम, पिस्ता हे मिक्स केलेलं आहे। तर यांना आता भाजून घ्यायचं आहे। आता हे छान भाजून झालं आहे, त्याला आता बारीक करून घ्यायचं आहे। आता हे छान बारीक करून झालेलं आहे। आता हे चिकन जवळजवळ 3 ते 4 तास मी मॅरिनेट करून घेतलेलं आहे। तर इथे अगोदर अंडे फ्राय करून घ्यायचे। तर मी इथे तेल टाकून घेते 2 चमचे, त्यानंतर त्यात 1 चमचा कांद्याची पेस्ट, लसूण आल्याची पेस्ट व्यवस्थित, त्यानंतर त्यात टाकणार आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत फक्त, आणि कोथिंबीर टाकून त्याची पेस्ट बनवून घेतली आहे।
आता छान परतून झालेलं आहे. त्यात टाकून घ्यायची आहे हळद. त्याच्यात टाकून घ्यायचे अंडे. कलेजी पण टाकून घेते आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर यात मी अगदी थोडंसं पाणी टाकणार आहे. तर हे आपल्याला कोंबडीमध्ये भरायचं आहे. तर कोंबडीच्या आतमध्ये ते बनवलेलं अंड्याचं सारण भरून घ्यायचं आहे. ही कलेजी मी त्यात टाकून घेते. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही चिकन शिजवतानाही टाकू शकता. तर हे व्यवस्थित आता त्यात भरून झालेलं आहे. तर सर्वात अगोदर काय करायचं, हे कोंबडीचे पाय क्रॉसमध्ये करून बांधून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने बांधून घ्यायचं आहे. इथे थोडा चांगला जाड दोरा वापरायचा, कारण बांधताना खूप ताणून टाईट बांधायचं आहे की कोंबडी जे आपण पाय वगैरे बांधून ठेवले ते सुटायला नको म्हणून. तर थोडा जाडसरच दोरा वापरायचा. अशा पद्धतीने बांधून घ्यायचं आहे. इथेही पॅक होऊन जातं, जेणेकरून मसाला बाहेर निघणार नाही. अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. तर त्याला आपल्याला फ्राय करायचं आहे तेलात. तर यात तेल टाकून घ्यायचं आहे अगोदर. थोडं जास्तच तेल टाकून घ्यायचं, नंतर ते भाजीमध्ये वापरलं जातं. आता इथे चिकन होतं आहे, तोपर्यंत याच्या ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला बघून घेऊ. तर मी इथे घेतले 3 कांद्यांची पेस्ट, 2 टोमॅटोची पेस्ट, लसूण आणि आलं याची पेस्ट करून घेतली आहे. काजू, बदाम, चारोळ्या, खसखस आणि वॉटरमेलन त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता तेल टाकून घेते. त्यात टाकायची कांद्याची पेस्ट. तर मी ते घेतले आहेत वेलदोडे, चक्रीफूल, तेजपत्ता, लवंग आणि काळी मिरी. तर हे यात टाकून घ्यायचं आहे.
आणि दालचिनी. त्यानंतर त्यात टाकायची लसूण आल्याची पेस्ट, दोन ते अडीच चमचे पेस्ट होती ती, टोमॅटोची पेस्ट, आता हे छान परतवून घ्यायचं आहे. तेल त्यानंतर यात ती काजूची पेस्ट टाकून घ्यायची आहे. तिलाही छान परतवून घ्यायचं आहे. आता मी याला 1 ते 2 मिनटं झाकून देते, म्हणजे छान शिजून जाईल मसाला. आणि इकडे चिकनही छान होतं आहे. आता याला मी परत एकदा पलटवून घेते. हे बघा, चिपकलेलं पण नाही आहे आणि टाकलेलं पण नाही आहे. तर मी याला आता पलटवून घेते. पलटवणं थोडं अवघड जातं, म्हणून थोडं सांभाळूनच पलटवायचं. बघू शकता छान शेकून झालेली आहे. आता मसालाही छान परतून झालेला आहे. तर यात थोडे आता मसाले टाकून घेऊ. आता यात टाकायची हळद, लाल मिर्च पावडर. मॅरिनेटच्या वेळेला काश्मीरी मिर्च घातली होती, तेवढी तिखट नसते, म्हणून ही रेग्युलर लाल मिर्च पावडर आहे. त्यानंतर हा मटन मसाला, सॉरी चिकन मसाला, जिरं पावडर, हा धना मसाला घेतला आहे. त्यानंतर धना पावडर 2 चमचे, गरम मसाला, आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपण चिकन मॅरिनेट केलं होतं, तर ते दहीचं उरलेलं पण मी पेस्ट टाकून घेते. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यात मी थोडं पाणी टाकून घेते. आता यात मी थोडी साय टाकून घेते. 2 चमचे टाकून घेतले. याला आता छान मिक्स करून घेते. खूप छान येते. आता हे छान 2 मिनटं शिजवून घेऊ. आता मी परत थोडं पाणी टाकून घेते. तर यात टाकून घेते मीठ, थोडी कोथिंबीर, मिक्स करून घेते. चिकन तयार झाले. तर याला आता आपण ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊ. सांभाळून टाकून घ्यायचं.
तेलही टाकून घ्यायचं आहे आता. त्याला व्यवस्थित थोडंसं मिक्स करून घेऊ. थोडा मसाला वरून टाकून घेऊ. बघू शकता चिकनही व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे. छान तेलही सुटलेलं आहे. तर याला आता झाकून घेऊ. त्याला 10-15 मिनटं झाकून घेऊ. परत पलटवून घ्यायचं. त्याला परत एकदा पलटवून घेऊ. दोन चमच्यांच्या साह्यानेच पलटवायचं. इझी जातं पलटवणं. बघू शकतात छान शिजत चालली आहे कोंबडी. आता याला मी परत एकदा झाकून देईल. आता हे छान चिकन तयार झालेलं आहे. त्यावर छान कोथिंबीर टाकून घेऊ. बघू शकता ते छान दिसते. शिजलेले की नाही ते चेक करून घेऊ. हे बघा छान शिजून गेलेली आहे. सर्व जोर आता काढून झालेला आहे. बघू शकता अंडे चिकनही शिजलेलं आहे. हे बघा कशी वाटली शाही मुर्ग मुसल्लम. आहे की नाही तोंडाला पाणी सोडेल अशी रेसिपी. चला तर मग पटकन व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.